चिटकी. लेखक नारायण धारू. आवाज संतोष गणेश. भाग 13. म्हणजे? सोनालीने दबक्या आवाजात विचारलं. आले होते लोक डाका घालायला. मग 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 काय झालं? या घरावर? या नाही, त्या दुसऱ्या घरावर, रखमा म्हणाली. त्यांना काहीच माहीत नव्हतं. कसं माहीत असणार? आसपास एवढं माहीत होतं, दांडेकरांच्या घरात पैसा अडका गडगंज आहे. मालकाच्या भावाची बायको घर सोडून गेली आहे. मग मालकाच्या भावानेही आत्महत्या केली आहे. पण आतल्या गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या. बाई आणि मी यांच्याखेरीज कोणालाच माहीत नव्हत्या. रात्रीचे 11 वाजल्याखेरीज बाई आडव्या होतच नसत. तरीही पहाटे 5ला त्यांचा दिवस सुरूच. रात्री थंडी असली तर आतल्या खोलीत, हवा चांगली असली तर व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर बसून असायच्या. त्या रात्री त्या अशाच व्हरांड्यात झोपाळ्यावर बसल्या होत्या. मी झोपायच्या तयारीत होते. तेवढ्यात त्यांची हाक आली. मी बाहेर आले. रखमे, त्या घरामागे बघ बरं, तुला काही दिसतंय का? मी खूप पाहिलं, पण अंधार इतका होता की जेमतेम घराची सावली दिसत होती. पण बाईंची नजर खूपच तीक्ष्ण होती. रखमे, घरामागे कोणतरी गेल्यासारखं वाटलं. बाई, आता काय करायचं हो? मी घाबरून म्हणाले. खरं तर वाडीवर असताना ही भीती 24 तास मनात असायची. रात्रीचा मुक्कामाला एखादा तरी गडी माणूस ठेवून घ्या. मी बाईंना कितीतरी वेळा सांगून पाहिलं होतं. पण छे, आपण कशाला काय करायला हो? ते काही आपल्या घराकडे येत नाहीत ना, तिकडे जात आहेत. आणि मग जरा थांबून जाऊ देत की. त्या तशाच झोपाळ्यावर बसून होत्या. मी दारात उभी होते. आवाज फक्त समुद्राचा. आणि एकदम ती किंचाळी आली. एखाद्याचं शरीर लोखंडी चरकात पिरगाळलं गेलं की येईल तशी किंचाळी. बाई, मी म्हणाले. त्यांनी हात वर करून मला गप्प केलं. आणि मग घराच्या मागच्या बाजूने कुणीतरी धडपडत हेलकांड्या खात आपल्या घराकडे येताना दिसलं. तेव्हा मात्र बाई व्हरांड्याच्या तोंडाशी जाऊन उभ्या राहिल्या. तो जो कोणी होता तो 10-15 पावलांवरच थांबला. एकदा आपल्या घराकडे पाहिलं आणि मग पुन्हा ओरडत ओरडत वळला आणि पळून गेला. हुश, गेला एकदाचा, मी म्हणाले. तो गेला, पण तो एकटा आला नव्हता, बाई म्हणाल्या. एकटा आला नव्हता? नाही, त्याच्याबरोबर दुसरा कोणतरी होता. आणि तो दुसरा परत गेला नाही, परत जायचाही नाही. त्या घरात गेला आहे. स्वतःचीच मान हलवत त्या मागे आल्या. परत झोपाळ्यावर बसल्या. आता परत दार बंद करणं आलं. त्या इतक्या खालच्या आवाजात बोलत होत्या ही खात्री झाली त्या स्वतःशीच बोलत आहेत. रखमे, इकडे ये, मला त्यांनी जवळ बोलावलं. इतकी वर्ष मी त्या घराची दारं बंद ठेवली होती. कुणीतरी महामूर्खाने आता दारं उघडली आहेत. आता ज्याला कोंडून घातलं होतं ते उघड्यावर आलं आहे. आजची रात्र सावध राहा. खिडकीबाहेर काही आवाज आला तर बाहेर पडू नको. कुणी हाक मारली तर ओ देऊ नको. आवाज यांचा, मालकांचा वाटेल, तुझ्या नवऱ्याचा वाटेल, मथीचा वाटेल, गोविंदाचा सुद्धा वाटेल, पण ओ द्यायची नाही. आपल्या दोघींखेरीज वाडीवर दुसरं कुणीही नाही हे विसरू नकोस. जा आता झोपायला. सोनाली, ती रात्र फार वाईट गेली बघ. घराभोवती रात्रभर काहीतरी घिरट्या घालत होतं. कधी 2 पायावर, कधी जनावरासारखं 4 पायावर, कधी पक्ष्यांसारखं पंखाची फडफड करीत. आवाजही येत होते. एकदा लहान मुलाचा कळवळून रडण्याचा आवाज, एकदा बाईचा विळवण्याचा आवाज. मी आपली डोक्यावरून पांघरून घेऊन कानात बोटं घालून लिपचिप पडून होते. 1 सेकंदभरही डोळ्याला डोळा लागला नाही. आणि आजी, सोनालीने विचारलं. बाईचं मला माहीत नाही. मी तर खोलीचं दार आतून अगदी घट्ट लावून घेतलं होतं. शेवटी दिवसभराच्या कामाचा थकवा असतोच की नाही. झोप नाही लागली, पण मधून मधून ग्लानी येत होती. पण शेवटी उजाडलं एकदाचं. रखमा स्वतःशीच मान हलवत होती. स्वयंपाकघरात आले तर बाई स्नान वगैरे उरकून पूजा वगैरे करून तयार झाल्या होत्या. मी आत आल्या आल्या म्हणाल्या, चल ग रखमे, तुला एकदा दाखवून ठेवते. वेळ आली तर माहीत हो तुला. चल. कुठे जायचं विचारायची सोयच नाही. त्या निघाल्या. त्यांच्या मागोमाग मी निघाले. त्या सरळ त्या दुसऱ्या घराकडे निघाल्या की माझं पाऊल अडखळलं. बाई, मी म्हणाले सुद्धा. त्या काही बोलल्या नाहीत, वळल्या नाहीत, थांबल्या सुद्धा नाही. सरळ चालत राहिल्या. मग मी काय करणार? निघाले की त्यांच्या मागोमाग. आपल्याकडे त्या घराची मागची बाजू आहे, तुला माहीतच आहे ना. आता सकाळचं ऊन पडलं होतं आणि त्या उन्हात व्हरांड्यातल्या पावलांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.
आणि दार उचकटलेलं समोरच दिसत होतं. बाई आत चालल्या तशी मला राहवलंच नाही. बाई आत, मी म्हणाले. अगं आता आत काय आणि बाहेर काय, ये तू आत. सोनाली, त्या घरात पहिल्यांदाच पाऊल टाकलं होतं मी. त्या घराचा सारा इतिहास मला माहीत होता. शिवाय मथीचा विचार होता, आदल्या रात्रीच्या प्रसंगाचाही विचार होता. बाई आत जात होत्या, पण बाई वेगळ्या होत्या. मी आपली साधी काम करी, पण शेवटी जावंच लागलं की. अंगावर सारखा काटा येत होता. कोणतंही दार उघडताना दारामागे काय असेल या विचाराने काळजाचं पाणी पाणी होत होतं. हवा कुंद होती, शिवाय एक खवखवणारा वासही होता. नाकाघशाला झिंजण्या आल्यासारख्या वाटत होत्या. बाई दाराच्या आत पावलाभरच थांबल्या होत्या. मी जवळ येताच त्या पुटपुटल्या. रखमी, कशाला हात लावू नकोस. कपाट फडतळ, दारं बंद असतील तर उघडू नकोस. दार उघडी असतील तर आत डोकावून पाहू नको. माझ्याबरोबर राहा. त्यांना त्या घरात काय पाहायचं होतं मला माहीत नाही. त्या प्रत्येक खोलीत जात होत्या, सगळीकडे पाहत होत्या आणि बाहेर येत होत्या. प्रत्येक खोलीत पाऊल टाकताना माझा सारा जीव गोळा होऊन येत होता. कोणास ठाऊक आत काय दिसेल ते. खालच्या मजल्यावरच्या 6ही खोल्या पाहून झाल्या, पण तेवढ्याने बाईंचं समाधान झालं नव्हतं. त्या जिन्याने वर निघाल्या. बाई, मी ओरडली. मला राहावेनाच. माझा आवाज येताच घरात कुठेतरी काहीतरी खुळबुड झाली. रखमे, माझ्याबरोबर आहेस म्हणून तुला धोका नाही, नाहीतर तिकडच्या घरीच ठेवलं असतं. पण आज तू एकटी असता कामा नाही म्हणून बरोबर आणलंय. चल. सोनाली, मी त्या घरातलं काही एक सांगणार नाही. एक तर त्या घरात खऱ्या कोट्याची सारखी गल्लत होती. काही असलं तरी दिसायचं नाही आणि काही नसलं तरी तिथे काहीतरी दिसायचं. तेव्हा मी काही एक सांगणार नाही. दुसरा मजला पाहून झाला. इथं तर प्रत्येक खोलीत केर कचरा, कागद, कपडे पडले होते. कितीतरी वर्षात इथे कोणी आलंच नव्हतं. कोपऱ्या कोपऱ्यातून मोठमोठी कुळिष्टकं लोंबकळत होती. कपाटातून खुडबुडीचा आवाज येत होता. उंदीरच असणार, निदान माझी देवापाशी प्रार्थना तरी तशी होती. आणि मग बाई वर निघाल्या, तिसऱ्या मजल्याकडे, माळ्याकडे. वाटलं पुन्हा एकदा त्यांना सावध करावं, पण आता तर तोंडातून ब्र काढायची सुद्धा हिंमत होत नव्हती. घरात इतक्या आतपर्यंत आलेल्या, काही आलं तर, खाली जाणाऱ्या जिन्याच्या पायथ्याशीच वाट अडवून उभं राहिलं तर. माळ्याकडे जाणारा जिना करकरत होता, सरळ माळ्यातच निघत होता. माळा साऱ्या घरावर पसरला होता. छप्पर उतरत होतं, मध्ये उंच, दोन्ही बाजूंना उतरत गेलेलं. दोन्हीकडच्या 2 त्रिकोणी भिंतीतच चौकोनी खिडक्या होत्या. काचा धुळीने, कोळिष्टकांनी जवळजवळ झाकल्या गेल्या होत्या. अगदी अंधुक प्रकाश होता. मी जिन्याच्या पायरीवरच उभी होते आणि माळ्यात चारी बाजूंना पाहत होते. बाई वरच्या फरशीवर उभ्या होत्या. ते एकदम मागे वळून म्हणाल्या, रखमे, उतर खाली, चल निघूया, उतर खाली, घाई कर. एक सेकंदभर काही सुचेनाच. बाईच्या आधारावरच तर मी या घरात इतकी आतपर्यंत आणि वरपर्यंत आले होते. पण ज्या भिंतीच्या आधारानेच आपण उभ्या असतो ती भिंतच अशी डगाडगा हलायला लागली म्हणजे. आता बाईचा आवाज सांगत होता. कशी खाली आले सांगता येत नाही. पायरीवरून पाय घसरून जिन्यावरून खाली कोसळले कशी नाही तेच सांगता येत नाही. पण देवाची खैर, सरळ खाली पोचले. माझ्या मागोमाग बाई खाली आल्या. चल, थांबू नकोस म्हणत होत्या आणि तू आधी पुढे हो, मी मागून येते म्हणत होत्या. तिथनं खाली तळमजल्यावर आलो. खरं तर बाई म्हणाल्या होत्या, फडताळं, कपाटं उघडी दिसली तरी आत बघू नकोस. पण आपलं मन आपल्या ताब्यात असतं का? खालच्या खोलीत डाव्या भिंतीतलं मोठं फडताळं, त्याची दारं सताड उघडी होती. वर जाताना ही दारं उघडी होती का बंद होती आता आठवत नव्हतं, पण नजर आत गेलीच. फडताळं उंच आहे. आत 2-2 फुटांचे खाणे आहे. मधल्या खाण्यात अगदी मागे कसला तरी कपड्यांचा ढीग दिसला. आठवण एकदम 20 वर्ष मागे गेली. मथी, तिच्या अंगावर असल्याच कपड्यांचा परकर पुलका असायचा. मागून बाईंनी पाठीला धक्का दिला. चल, त्या म्हणाल्या. बाहेर येता येता मनाला वाटत होतं, नुसत्या कपड्यांचा एवढा मोठा ढीग होणार नाही. नुसत्या कपड्यांचा नाही, कपड्यांच्यात काहीतरी. सोनाली, तुला काय सांगू. रखमाचे डोळे ओले झाले होते. शेवटी आईचं काळीजच ते. आम्ही व्हरांड्यात आलो. मागे बाईंनी दार नुसतं लोटून ठेवलं. कडी उचकटलेली होती. त्या तशाच आपल्या घराकडे निघाल्या. मी घाईघाईने त्यांच्या मागून येत होते. त्या आपल्या व्हरांड्यात येऊन थांबल्या. मला त्यांना सांगायची घाई झाली होती. त्यांच्याजवळ पोचताच मी म्हणाली, बाई, तिकडच्या घरातल्या त्या फडताळात.
मला त्यांनी पुढे बोलूच दिलं नाही. रखमे, तुला सांगितलं होतं ना आत पाहायचं नाही म्हणून. त्यांना काय सांगणार? बाई बाई सहज नजर आत गेली. आत मथीच्या कपड्यात काहीतरी मला पुढे बोलवेनाच. रखमे, त्या घराचं काही खरं नाही बघ. काय दिसतं आणि काय नाही काही सांगता येत नाही बघ. खरं असेल खोटं असेल पण चांगलं असणार नाही हे नक्की. मनाशी ही खून गाठ बांध. त्या घरात काहीही चांगलं असणार नाही. आणि आता चल, आपल्याला काही करायचं आहे. रखमा गप्प बसली. मग जरा वेळाने म्हणाली, मी विसरलेच होते. बाईंचे वडील पंचाक्षरी होते. त्यांनी ही वाडीला 1-2 भेटी दिल्या होत्या. त्यांनीच हे उपाय सुचवलेले असणार. सोनाली, मी तुला त्यातलं काहीही सांगणार नाही. पण बाईंनी प्रत्येक गोष्ट मला दाखवली. त्या सारख्या म्हणत होत्या, रखमे, माझ्या मागून तूच इथे असणार आहेस ना? मग नीट पाहून ठेव. पुन्हा वेळ यायचीच आहे. माणसं कधीही शहाणपण शिकत नाहीत. पूर्वीच्यांनी केलेल्या त्याच चुका परत करत राहतात. तुला माहीत असायला हवं. सोनाली, त्यांनी आणखीही काही सांगितलं पण ते तुझ्यासाठी नाही आणि यातलं काही सांगणारही नाही. फक्त एक सांगते, दार उघडलेली आहे. बाई म्हणत होत्या ती परत बंद करायला हवी. जे बाहेर मोकाट सुटलं आहे त्याला परत आत जेरबंद करायला हवं. आणि तू तर सारं पाहून ठेव रखमे. इथे वाडीवर राहायचं म्हणजे हे माहीत हवंच. रखमा बराच वेळ गप्प बसली. शेवटी सोनालीने विचारलं, मग काय झालं का त्यांचं काम? काय जे बंद करायचं होतं ते केलं का बंद? सोनालीच्या आवाजात एक नैसर्गिक असा अविश्वास होता. शब्दात थोडीशी थट्टाही होती. रखमा गरकन तिच्याकडे वळून म्हणाली, सोनाली, या गोष्टी हसण्यावर न्यायच्या नाहीत. मग ती जरा थांबून म्हणाली, आज ना उद्या तुला द्यावंच लागणार होतं. ते आत्ताच देते. काय देतेस? काय देणार आहेस? तू थांब इथे, मी आलेच. रखमा आत गेली. आत एक कपाट उघडल्या मिटल्याचा आवाज आला. रखमा बाहेर आली तेव्हा तिच्या हातात लाल फडक्यात बांधलेली एक चपटी वस्तू होती. बाहेरच्या आकारावरून वही किंवा पातळ पुस्तक वाटत होतं. हे घे. ते लाल पार्सल पुढे करीत रखमा म्हणाली, काय आहे ते समजण्याखेरीज मी घेणार नाही. सोनाली म्हणाली, तुझ्या आजीने लिहून ठेवलेलं आहे. योग्य माणसाच्या हातात दे, त्या म्हणाल्या होत्या. आणि परवा जेव्हा तुझ्या हातून तुझ्या नकळत तुझ्या आजीचं चित्र रेखाटलं गेलं तेव्हाच मला समजलं, आजीनंतर तूच. एक पाऊल मागे सरत सोनाली म्हणाली, नाही ग बाई, मी कुणी नाही. मला नाही यात कशात गुंतून पडायचं. रखमा मान हलवत होती. या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत सोनाली. तुझ्या हातून आजीचा चेहरा आला हीच ती खूण होती. लाल पुडकं पुन्हा पुढे करीत रखमा म्हणाली, अगं नुसतं वाचून पाहायला काय हरकत आहे? घे. तुझ्याच आजीच्या हातून लिहिली गेलेली ती हकीकत आहे. एवढ्या आग्रहानंतर नाही म्हणणं सोनालीच्या अगदी जीवावरच आलं. शिवाय रखमा म्हणत होती तेही खरंच होतं. नुसती एखादी हकीकत वाचल्याने काय बिघडतं? तिने ते पुडकं हातात घेतलं. भाग 13 समाप्त. चेटकी. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.